संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं, चांग भलं, चांग भलं. श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं. प्रेमळ भक्तांनो, मी माझ्या परमपिता परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या सदरीकरणाला सुरुवात करतो आहे. त्याआधी भक्तांनो, ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या कमेंट करून मला नक्की कळवा. मी सुद्धा सर्व भक्तांच्या सर्व इच्छा मामांपुढे मी चरणी पाया पडून प्रार्थना करतो की सर्व भक्तांच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण कर. हीच मी पुन्हा पुन्हा मामांच्या चरणी ब्रह्मांडाचरणी प्रार्थना करतो आणि आजच्या या नवीन अशा सुंदर अशा संदेशाला सुरुवात करतो. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये अगदी 1-2 मिनिटाची भक्तांनो 1-2 मिनिटाची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. ती कथा तुम्ही नीट ऐकावी. भक्तांनो, या कथेचे नाव आहे नियत. भक्तांनो, जर का तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐकली तर भक्तांनो मामा तुम्हाला आशीर्वाद देतील की जीवन जगत असताना आपली नियत कशा प्रकारे ठेवली पाहिजे. याच कथेतून तुम्हाला आज उत्तर मिळणार आहे. भक्तांनो, चला तर मग आपण आपल्या कथेला सुरुवात करूया. भक्तांनो, एका ब्राह्मणाने एका सावकाराकडे 1000 रुपये ठेवायला दिले होते. गोष्टीला काही वर्ष उलटून गेली असल्या एखादा ब्राह्मणाला पैशाची गरज होती. त्यावेळेस त्याने ते सावकाराकडे परत मागितले. तेव्हा सावकाराने त्याला ते परत करण्यास नकार दिला, कारण सावकाराची नियत बदलली होती. तसेच पैसे ठेवल्याचा कोणताही पुरावा नव्हता त्या ब्राह्मणाकडे. ब्राह्मण त्रस्त होऊन राजाकडे दाद मागण्यास गेला. राजा ही विचित्र परिस्थितीत पाहून संभ्रमात पडला. मात्र सावकाराकडून पैसे परत मिळण्यासाठी राजाने एक भक्तांनो युक्ती आखली. राजाने नगरात शोभायात्रा काढायची घोषणा केली. तेव्हा शोभायात्रा सावकाराच्या घरासमोरून चालली होती. तेव्हा राजाने ब्राह्मणाला आपले गुरुदेव म्हणून आपल्या जवळ बसविले. सावकाराने हे बघून विचार केला की हा ब्राह्मण तर राजाचा गुरु आहे. राजाच्या ऐकण्यात असेल तर आणि याने राजाला त्या भक्तांनो राजाने त्या 1000 रुपयाबद्दल सांगितले तर राजा मला माझ्या खोटेपणाबद्दल दंड केल्याशिवाय राहणार नाही. यातून वाचण्यासाठी मी ब्राह्मणाचे पैसे परत केलेले बरे. शोभायात्रा संपताच सावकाराने 1000 रुपये ब्राह्मणाच्या घरी पोच केले. यामुळे भक्तांनो ब्राह्मणाला खूप आनंद झाला. राजाच्या हुशारीमुळेच त्याला त्याचे पैसे परत नाही तर भक्तांनो योग्य सन्मानही मिळाला. तर भक्तांनो, या छोट्याशा कथेतून आपल्याला असा बोध मिळतो की आयुष्यामध्ये कधी कधी असेही होते की आपल्या जवळ खरेपणाचा पुरावा नसतो, म्हणून त्यावेळेला हुशारीने सत्य जगासमोर आणावे लागते. तर चला मग भक्तांनो, आजच्या या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला काय मार्गदर्शन करणार आहेत ते आपण ऐकूया. बाळूमामा सांगतात, माझ्या मुला, मला तुझी काळजी आहे म्हणूनच हा संदेश तुझ्या समोर आला आहे. कारण भक्तांनो, कारण तुम्ही कायम त्यांचे संदेश टाळण्याचा प्रयत्न करू नका, कारण या संदेशामार्फत मी तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतात. लक्षात ठेवा. आज देवाला तुमच्या काही मिनिटाचा वेळ हवा आहे. भक्तांनो, जर का तुम्ही तुमची काही मिनिटे देवाचा हा संदेश ऐकण्यात घालवला तर तुमचा आयुष्य सुखाने जाईल. या संदेशाचा उद्देश तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे आणि तुमचा मामावरती विश्वास अजून दृढ करण्यासाठी आहे. विश्वास आपल्यास असल्यास आपले व्हिडिओ शेअर करा. भक्तांनो, कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करा. बाळूमामा सांगतात, भक्तांनो माझ्या मुला, जर का तू हा दैवी संदेश शेअर केलास तर तुझ्यासाठी बंद नशिबाचे दरवाजे उघडले जातील. तुमची अडकलेली अर्धवट कामे असते ती मार्गी लागतील. भक्तांनो, तुमच्यावर देवाची कृपादृष्टी राहील. माझ्या मुला, तू खूप काळजी करत आहेस. लक्षात ठेव, मी तुझ्यासाठी येथे आलो आहे. अरे मुला, मी तुझ्यासाठी लक्ष ठेवून आहे. तुझ्याकडे माझं लक्ष चांगलंच आहे. मामा म्हणतात, या जीवनामध्ये ज्याची तुम्ही दिलाने वाट पाहत आहात त्याच्याबद्दल तुम्हाला चांगली गोष्ट बातमी मिळेल. आशीर्वाद घेण्याची तुमची पाळी आहे. तुमची
चमकण्याची वेळ आता आलेली आहे. करू नकोस काळजी, तुझ्या दुःखाचा अंत नक्कीच होणार आहे. जर का तुम्ही आज आश्वासन शोधत असाल तर भक्तांनो, असे शब्द आहे की तू ठीक होणार आहेस. तुमचा आशीर्वाद येत आहे. तुमच्या मामांना भक्तांनो, हे असे शब्द आहे तुमच्या मामांना भक्तांनो, तुमचा सशक्त राहण्याचा अभिमान आहे. म्हणून मामा म्हणतात, तुम्हाला राग आणणाऱ्या वादापासून, तुम्हाला खाली पडणाऱ्या लोकांकडून, तुमची लायकी न पाहणाऱ्या लोकांकडून, चुका आणि भीतीपासून दूर जा. भक्तांनो, ते तुमचे भविष्य ठरवत नाहीत. तुमच्या आत्म्याला विष देणाऱ्या गोष्टींपासून भक्तांनो, तुम्ही जितके दूर जाचेला तितके निरोगी आणि आनंदी खुश राचेला. मामा सांगतात, माझ्या मुला, शरीराने दूर जाणे तुमच्या हातात नसेल तर तुम्ही मनाने लांब दूर जाऊ शकता. तुमचे मन तुमच्या ताब्यात आहे. त्याला कसे ठेवायचे ते तुम्ही ठरवायचे आहे. भक्तांनो, अरे मुला, तुझ्या आनंदाचे दिवस जवळ आलेले आहेत. फक्त हा दैवी संदेश शेअर कर. आणि भक्तांनो, परत पुढील आठवड्यात पहा, तुमच्या चमत्काराची शक्ती समजेल. भक्तांनो, जर तुम्ही मामांचा संदेश, बाळूमामांचा संदेश इथपर्यंत ऐकला असेल तर पुढील संदेश ऐकण्यासाठी मामावरती विश्वास ठेवून ऐका. भक्तांनो, मामा म्हणतात, माझ्या मुला, प्रचंड आशीर्वाद तुमची वाट बघत आहेत. तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडत आहेत. मी तुमच्यासाठी काम करत आहे. सध्या तुमचे प्राधान्य तुम्ही आहात. भक्तांनो, स्वतःचे रक्षण करा, स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही जे काही आहात ना, जे काही असेल त्या सर्वांसाठी स्वतःवर प्रेम करा. जर का तुम्ही स्वतःला आनंदी ठेवाल, आनंदी असाल तर इतरांना तुमच्याकडे बघून सुद्धा आनंद वाटेल. मग तुम्ही इतरांना भक्तांनो हवेसे वाटाल. माझ्या बाळा, जर का तुला या जगामध्ये तुझे स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर तुला या जगामध्ये, या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे सतत कार्य करावे लागेल, सतत काम करावे लागेल, सतत कष्ट करावे लागेल. माझ्या बाळा, माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. परंतु त्यासाठी तुला गरज आहे फक्त प्रामाणिकपणाची. माझ्या मुला, तुला असे वाटते की तुम्ही या परिस्थितीत अडकला आहात. अंधारातूनच प्रकाश मिळेल, माहिती आहे का तुम्हाला? भक्तांनो, मामांची आठवण ठेवा कायम आणि चांगल्या गोष्टी होतील. वाईट दिवस लवकरात लवकर जातील. सुखानंतर दुःख आणि रात्रीनंतर दिवस होतच असतो. आता सध्या तुमची वेळ खराब आहे, जीवन तुमचे खराब नाही. म्हणून जीवनाला कंटाळू नका. वेळ निघून जाईल, वाईट काळ निघून जाईल. फक्त धीर धरा, शांत राहा. मामावरती मनापासून विश्वास ठेवा. मामा म्हणतात, जीवनामध्ये असा एक दिवस येणार आहे तुमच्या, जेव्हा तुम्हाला समजेल की प्रत्येक वेदना तुमच्यासाठी आरामासाठी आहेत. प्रत्येक अश्रू, प्रत्येक डोळ्यातील पाणी तुमच्या स्मितासाठी आहेत आणि प्रत्येक वाईट गोष्ट ही तुमच्या सोबत आहे, तुमच्या चांगल्यासाठीच होतील. तुमची वाईट गोष्ट लक्षात ठेवा, याची जाणीव आणि माझ्या मामावरती विश्वास तुमचा असल्यामुळे 100% तुमचं काही होऊ देत नाही आपला मामा. माझ्या बाळा, दिवसेदिवस तुम्ही आशा गमवत आहात. तुम्हाला काळजी वाटते की तुमच्या बाजूने काहीही होत नाही आहे, काही सुद्धा होत नाही. तुम्ही निराश आहात. मी सर्व काही बघत आहे. मी तुमच्या पाठीशी उभा आहे. योग्य वेळी भक्तांनो, चमत्कारिकपणे सर्व काही तुमच्या अनुकूलतेत बदलल. परंतु बाळा, सर्व काही अचानक घडणार आहे आणि तुम्ही कृतज्ञ व्हाल. तुम्ही हार मानली नाही. आशीर्वाद येत आहे तुमच्यापर्यंत. मी भक्तांनो भाग्यशाली आहे असे टाईप करा कमेंटमध्ये आणि व्हिडिओला तुम्ही तुमच्या कुटुंबियांपर्यंत पाठवा. भक्तांनो, आयुष्यात कितीही संकट आली तरीही हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलीच्या मांडीवर भक्तांनो असावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी नेहमी तुमच्या हृदयात आहे, तुमच्या पाठीमागे आहे. जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्कर्म कर्म करावे. भक्तांनो, मोठा अधिकार, संपत्ती याचा चिरकाल भरोसा मानू नये. या आयुष्यामध्ये संकट तुमच्यातील भक्तांनो जिद्द आणि शक्ती पाहण्यासाठी येत असतात. आपल्या इच्छा पूर्ण होणारच
असा विश्वास ठेवा आणि मामावरती निशंक सोपवा. लक्षात ठेवा, कर्म चांगले करत राहा, फळ तुम्हाला मिळणारच. लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल ही काहीही सुद्धा बोलू नका. तुम्ही तुमचं उत्तर कर्म करा, लोक तुमचा परिचय देतील. मामा, तुमच्यामुळेच माझं सगळं काही चांगलं झालेलं आहे, कारण तुमचे नाव माझ्या मुखात आहे सतत. जय बाळूमामा. अडचणी आयुष्यात येत असतात. ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल, भक्तांनो, ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल, संकटांना कधीच कंटाळायचं नसतं, समोर जायचं असतं. तू कर्म करत राहा, फळाची न करता अपेक्षा तू फक्त मनापासून कर्म करत राहा आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. जय बाळूमामा. बाळूमामा नावावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे. भूतकाळाचे दुःख नसावे, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा. माझे नाव तुझ्या ओठावर आहे, तर तू घाबरतो कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तो नुसता माझ्या नामात राहील, त्याला मी अखेरपर्यंत, शेवटपर्यंत सांभाळेन. देह साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे या जगामध्ये काहीच नसतं. मामांचा आधार असल्यास आयुष्यात कसल्याही संकटाला समोर जाण्याचं बळ मिळतं भक्तांनो. आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो, हा अनुभव येतो. जिद्द आहे की मामावर भक्ती अशी ठेवा की नशिबात नसेल ते सुद्धा मिळालं पाहिजे. उगाची भीतोशी भय हे पळू दे जवळील मामांची शक्ती, ही कळू दे जगी. जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबरू. असे बाळ त्याचा शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर बघा भगवंताच्या कृपेने अनुभव येईल. नामानेच अंतर शरीर शुद्ध बनते. मनामध्ये जर श्रद्धा आणि विश्वास असेल तर या जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही. ते झुंज तू खेळतो आहेस, मनाशी त्यामध्ये मार्ग दाखवणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देह साध्य करणे कितीही कठीण असू देत, परंतु आत्मविश्वास असेल तर या जगामध्ये अशक्य असे काहीच नाही. प्राण गेला तरी भक्तांनो दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. जय बाळूमामा. बाळूमामांची अमृतवाणी भाग 2. भक्तांनो, आयुष्यात गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू बाळूमामांचे घेतलेले नाम कधीच वाया जात नाही. जे असे कारण सृष्टीशी जे अकारण लावेल, भक्तीशी बोलावी मनाच्या धर्म युक्तीशी असा अविनाशी. मामा माझा, आयुष्यात कितीही संकट आले तरीही मामाचा हात माझ्या डोक्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करताना हे माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा. जीवनात भक्तांनो, जीवनात प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नका. कोणी नावं ठेवले म्हणून थांबायचं नसतं. भक्तांनो, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. तुझ्या अंतर्मनात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगामध्ये मी तुला एकटं सोडणार नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन तुमची चांगली वेळ आल्यावर तुमच्याकडे येत असली तर ती ही वेळ तुम्ही कधीच विसरू नका. फक्त स्वतःवर विचार करा, स्वतःचा विचार करा. तुम्ही पण स्वतःचा विचार करणाऱ्या लोकांकडे लक्ष देऊ नका. म्हणजे सगळ्यांचा विचार करतात, त्यांची भक्तांनो चांगलं नेहमी होत असतं. ठीक आहे, तर भक्तांनो कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा घोष करायला विसरू नका. तू खेळतो आहेस मनाशी, त्यामध्ये मार्ग दाखवत राहणार आहे मी, असं म्हणतात माझे मामा. कारण भक्तांनो, बाळूमामांचं भाग्य लागतं. असलं काम केलं असतं तर बाळूमामांचा विचार 100% आपल्या डोक्यामध्ये येत असतो. नेहमी अन्नाचाच भक्तांनो विचार करा. अन्न तुम्ही कष्ट केले तर तुम्हाला अन्न 100% हे भेटणारच. ठीक आहे, तर कोणाच्या तरी खराब परिस्थितीत हसू नये, कारण काळा इतका शक्तिशाली आहे. कारण भक्तांनो, तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. आयुष्यात मामा आले म्हणून माझे मन मामामय झाले. मनाची भीती गेली आणि मन निशंक झाले. श्री खंडेरायाचे 3रे अवतार म्हणून आदमापूरचे बाळूमामा मानले जातात. तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त भक्तांनो मामांची कृपाच मिळवा. दुसरं काहीच नको अशी भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी. कारण
तीच एक शाश्वत विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व मामावर सोपवा. मामा सगळे बघत आहेत. दुःख आसरा जर तुमच्या मनाला मामा मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे अशी तळमळ असेल तर मामांची कृपा आपल्यावर होईल आणि आयुष्यात येणारे छोटे छोटे संकट त्यांची जाणीव होई आपल्याला मामा होऊ देणार नाहीत. कारण मामा म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायक, दाय म्हणजे देणारा, सर्व काही आपल्याला भक्तावर प्रेम करणारा, लुटणारा कृपा सिंधूच आहे. तू फक्त आपली अटळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर तू भक्तांनो. करमत फिक्र जो हुआ नहीं मैं करूंगा वह जो सोचा नहीं. जय बाळूमामा. बाळूमामा म्हणतात, तू कुणाला फसवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझी फसवणूक मी तुला कधीच होऊन देणार नाही. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मला अडचणीतून मार्ग मिळेल. जे झुंज खेळतो आहेस मनाशी त्यामध्ये तुम्हाला मार्ग बाळूमामाही 100% तुम्हाला धावणार. भक्तांनो, हा भक्तिमय बाळूमामांचा संदेश, बाळूमामांचा विचार तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून पाठवलेला आहे. तर तुम्हाला हा विचार कसा वाटला? उपयुक्त वाटला असेल भक्तांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा आणि चॅनलला कमेंट करा. कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भलं आणि 111 असे टाईप करा भक्तांनो. आणि भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभारी मानतो. ठीक आहे. आणि मला प्रोत्साहित करा की मी पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवावा. ठीक आहे. तर चांग भलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं.